वर्धा जिल्ह्यात अवैध दारू तस्करी विरोधात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत तब्बल 12,50,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या कारवाईत होंडा सिटी कारसह मोठ्या प्रमाणात देशी आणि विदेशी दारू जप्त करण्यात आली असून 5 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। वर्धा जिल्ह्यात अवैध दारू विक्री आणि वाहतुकीवर आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने धडक मोहीम सुरू केली आहे। त्याच अनुषंगाने 16 जून 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती। या माहितीनुसार सिंधी रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिचघाटपुरा नाल्यावरील रस्त्यावर सापळा रचण्यात आला। यावेळी होंडा सिटी कारमध्ये मोठ्या प्रमाणात देशी आणि विदेशी दारूची वाहतूक सुरू असल्याचे आढळून आले। पोलिसांनी कारची तपासणी केली असता 12 खड्यांच्या खोक्यात विदेशी दारू आणि 6 खड्यांच्या खोक्यात देशी दारू आढळून आली। या प्रकरणी सचिन उर्फ सोनू राजेंद्र कतलकर, रोहित उर्फ राकेश बाबाराव परखड आणि अभिजित परमेश्वर घोडे या तिघांना रंगेहात पकडण्यात आले। तपासादरम्यान जप्त करण्यात आलेली विदेशी दारू मध्य प्रदेशातून आणण्यात आल्याचे निष्पन्न झाले, तर देशी दारू सावंगी आसोला येथील एका दुकानातून खरेदी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणात प्रणय डंभारे आणि मुकेश जयस्वाल यांचाही सहभाग असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे। त्यामुळे एकूण 5 आरोपी विरुद्ध दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कारवाई दरम्यान पोलिसांनी होंडा सिटी कारसह देशी विदेशी दारू असा एकूण 12,50,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला।